नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 24 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच BCCIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, मिथुन मनहास. ओके, तर मिथुन मनहास यांची BCCIचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर बघा, BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं याचं अर्थ होतो. ओके, तर बघा, याची स्थापना झाली होती 1928 रोजी आणि मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. ओके, बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. द पान स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, इस्पिता चक्रवर्ती. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्पिता चक्रवर्ती यांनी द पान स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक नुकतेच लिहिले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, चर्चेत असणारे गल्फ ऑफ फिनलंड हे कोणत्या समुद्रात स्थित आहे? तर बघा, गल्फ ऑफ फिनलंड हे याचं उत्तर असेल ऑप्शन डी, बाल्टिक समुद्र. ओके, तर बघा, बाल्टिक समुद्रामध्ये गल्फ ऑफ फिनलंड हे स्थित आहे. ओके, तर नुकतेच हे चर्चेत आहे, त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो. ओके, तर बघा, हा जो महासागर हा जो उपसागर आहे तो रशिया, फिनलंड आणि एस्टोनिया या देशांच्या सीमेवर आहे. ओके, आणि सेंट पीटर्सबर्ग बंदर या उपसागराच्या काठावर आहे, म्हणजेच गल्फ ऑफ फिनलंड हा बाल्टिक समुद्राचा ईशान्येकडील उपसागर आहे. ओके, तर ही माहिती लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, PF ट्रॅकिंगच्या पद्धतीसाठी पासबुक लाईट ही नवीन सुविधा कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, EPFO. ओके, तर EPFO या संस्थेने PF ट्रॅकिंगच्या पद्धतीसाठी पासबुक लाईट ही नवीन सुविधा सुरू केली आहे. ओके, चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक अल्झायमर दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 21 सप्टेंबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 21 सप्टेंबर रोजी दरवर्षी आपण जागतिक अल्झायमर दिवस साजरा करतो. ओके, तर यावर्षीची थीम पाहूयात आपण. बघा, 2025 साली जागतिक अल्झायमर दिवसाची थीम आहे अस्क अबाउट अल्झायमर्स, अस्क अबाउट डायमेन्शिया. ओके, तर याची थीम आहे ती लक्षात ठेवायची आहे तुम्ही, डिमेन्शिया. ओके, तर याची थीम पुन्हा वाचत आहे मी, अस्क अबाउट अल्झायमर्स, अस्क अबाउट डिमेन्शिया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, थीम महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके, चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा, नुकतेच पाकिस्तान आणि कोणत्या देशादरम्यान धोरणात्मक परस्पर संरक्षण करार झाला आहे? ओके, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सौदी अरेबिया. तर पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या 2 देशादरम्यान नुकताच धोरणात्मक परस्पर संरक्षण करार झालेला आहे. ओके, तर चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा, युआन वांग हे जहाज कोणता देश अंतराळ व मिसाईल परीक्षणांसाठी वापरतो? ओके, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, चीन. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, युआन वांग हे जहाज जे की अंतराळ व मिसाईल परीक्षणांसाठी वापरतो, त्या देशाचं नाव आहे चीन. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण थोडक्यामध्ये. युआन वांग हा एक स्पेस ट्रॅकिंग आणि सर्व्हेलन्स जहाज आहे, जे चीन देश अंतराळ मोहिमा व मिसाईल परीक्षणांसाठी वापरतो. ओके,
तर यामुळे चीनला समुद्रातूनही अंतराळ मोहिमांचे अचूक नियंत्रण व निरीक्षण करता येते. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 आहे, जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, कार्लोस फेलिप जेरमिलो. ओके, तर बघा कार्लोस फेलिप जेरमिलो यांची नुकतीच जागतिक बँकेने म्हणजेच वर्ल्ड बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. नुकतेच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णनचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर असेल ऑप्शन बी, अमित खरे. तर अमित खरे यांची नुकतीच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात. आजचा शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, चीन. तर बघा चीन या देशाने महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपदक जिंकले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चीनची राजधानी आहे बीजिंग आणि ही जी स्पर्धा आहे ती चीन शहर होंगझाऊ येथे 5 ते 14 सप्टेंबर रोजी झाली होती. ओके, आणि चीनचे हे तिसरे आशिया कप आहे, म्हणजेच चीनने ही जी स्पर्धा आहे ती तिसऱ्यांदा जिंकली आहे आणि ह्याच्या आधी चीनने 2009मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.